भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गुंडेनूर नाल्याला पूर आलाय। त्यामुळे बिनागुंडा परिसरातील पेरमल भट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमरका, गुंडेनूर, बांगडी यांसह 7 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। नाल्यावरून पाणी वेगाने वाहत असल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। बिनागुंडा परिसरातील नागरिक दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या दुचाकी पूरग्रस्त भागाच्या सुरक्षित बाजूला लाहेरीत आधीच आणून ठेवतात। या दुचाकींचा वापर करून ते पुढे लाहेरी तसेच मुख्य तालुका असलेल्या भामरागड इथं ये-जा करतात। मात्र यंदा पावसानं उशिरा हजेरी लावल्यानं नदी नाल्यांमध्ये पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणे वाढेल असा अंदाज या परिसरातील नागरिकांना आला नाही। त्यामुळे अनेकांनी वाहन सुरक्षित स्थळी हलवलं नव्हतं। अचानक गुंडेनूर नाल्याच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी वाहनं सुरक्षित स्थळी आणण्यासाठी धावपळ सुरू केली। काहींनी वेळेत वाहनं बाहेर काढली तर अनेकांना वाढत्या पाण्यामुळे वाहन हलवणं शक्य झाले नसल्याचं चित्र दिसून येत आहे। लाहेरी बिनागुंडा दरम्यान असलेल्या गुंडेनूर नाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षीच या परिसराचा संपर्क तुटत असतो। पहिल्याच पावसात गुंडेनूर नाल्याला पूर आल्यानं या परिसरातील 7 गावांचा संपर्क तुटला असून दैनंदिन व्यवहार विस्कळीत झालाय। अत्यावश्यक कामांसाठीही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूरग्रस्त नाला ओलांडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।